मी वसई नालासोपारा मुंबईच्या बाहेर गेलो असतो. आता आमचं कुटुंब वाढलंय, त्याच्यामुळं मुंबईत राहण्यासाठी तुमची स्वयंपुनर्विकासाची योजना आम्हाला फलदायी ठरले आणि आम्ही इथेच राहणार पार्ल्यात, त्याचा आनंद ओसंडून वाहतोय. नक्कीच. मला असं वाटतं की ही मुळातच एक मोठी संकल्पना आहे. कारण मला वाटतं केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक सोसायटीज आहेत. आता जो तुम्ही रजिस्ट्रेशनचा प्रश्न विचारलात, मला असं वाटतं अनेक जुन्या इमारती आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी म्हणून काही पैसे द्यावे लागतात किंवा जी काही प्रोसेस असते त्यासाठी म्हणून अशा अनेक गोष्टींमुळे ते रखडलेलं असतं. मला असं वाटतं ह्या सगळ्यांसाठी अशा पद्धतीचं एक सरकारद्वारे निर्माण करण्यात आलेलं प्राधिकरण हे संजीवनीसारखं आहे, जे तुम्हाला रजिस्टर पण करून देतं, तुमचं पुनर्विकास देखील करण्यास मदत करून देतं. अत्यंत रास्त असा प्रश्न आपण विचारलात. तशा अनेक अडचणी आहेत. रजिस्ट्रेशनपासून सुरुवात आहे. अनेक सोसायट्या रजिस्टर्डही नाही आहेत. आत्ता आपण या ठिकाणी रजिस्ट्रार पण प्राधिकरणाला आपण मागितलेले सदस्य म्हणून. वा. आज प्राधिकरणामध्ये सगळ्या अथॉरिटी, परमिशन्स असतील, इवन प्लॅनिंग अथॉरिटी असेल, ज्या ज्या स्वयंपुनर्विकास करण्यासाठी स्टार्ट टू एंड गोष्टी लागतात त्या अंडर वन रूफ प्राधिकरणात आम्ही प्रस्तावित केलेले आहेत. आता तुम्ही बघाल तर प्रत्येक गोष्टीला एक एंड आहे, परंतु स्वयंपुनर्विकास याला कधीच एंड नाही. हे चिरंतन चालणारी सूर्यचंद्र असेपर्यंत आहे. आता तुम्ही SRA म्हटलं की झोपडपट्ट्यांच्या बिल्डिंगमध्ये गेले की एक दिवस SRA योजना संपेल. खरं. परंतु पुनर्विकास, कारण प्रत्येक जसं आपलं वय वाढत असतं तसं इमारतीचं वय वाढत असतं आणि त्याच्यामुळं प्रत्येक इमारती 25-30 वर्षानंतर पुनर्विकासासाठी येत असते. बरोबर. आणि त्यामुळे पृथ्वी तळावर ही चिरंतन चालणारी गोष्ट आहे. एक जनरेशन सर्व्ह केल्यानंतर दुसऱ्या जनरेशनसाठी म्हणून इमारतीच्या रिडेव्हलपमेंटची गरज ही भासतेच भासते. हो, 100. तुम्ही आता मला सांगा ना की जागा कुठून वाढवणार? मुंबईसारखं शहर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बिल्डिंग पाडूनच दुसरी उभारावी लागणार आहे. मग बिल्डिंग पाडून बिल्डर नफा कमावणार असेल तर तोच नफा आपण सभासदांवर, रहिवाशांवर का विभागून घेऊ शकत नाही? जसं मी म्हटलं की बिल्डर 2 कारणासाठी आपण बिल्डर चॉईस करतो. त्यांना पैसे लावतो. बरं, आता पैशाची व्यवस्था आम्ही करतोय, परवानग्या आहेत, स्वतः मायबाप देवाभाऊ सगळ्या परवानग्या घेऊन सोसायटीच्या दारात आहेत. मग दोन्ही गोष्टी उपलब्ध झाल्या तर सोसायटी त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्टर नेमून आपली इमारत याची देही याची डोळा 2-2.5 वर्षामध्ये उभी करतो आणि उभी होताना दिसते आपल्याला. हां, दिसते. आणि तुम्ही बघा, एक मी बिल्डर आणि सेल्फ डेव्हलपमेंटमधला फरक सांगतो. बिल्डर हा स्वतःच्या नफ्यासाठी काम करतो, त्याला ओनरशिप तुमच्या डेव्हलपमेंटची नसते. तुम्हाला घर बांधून द्यायचं आहे म्हणून तो देतो. त्याला इंटरेस्ट सेलेबरच्या टॉवरमध्ये असतो, कारण तिथे चांगला भाव आला पाहिजे, पैसे कमवता आले पाहिजे. इथे ओनरशिप तुमची स्वतःची आहे. मला माझं घर बनवायचं आहे, स्टील कुठलं असावं, वाळू कुठली असावी, मी गुणवत्तेची काळजी घेतो जी बिल्डर घेत नाही. लाद्या कुठल्या असल्या इथे डिझाईन कुठलं असावं, काय वापरावं, प्लॅनिंगमध्ये स्वतःचा सहभाग असतो. बिल्डरच्या केबिनच्या बाहेर तुम्ही बसलेले असता, मालक तुम्ही, लाचारासारख्या बिल्डरच्या बाहेर. इथे स्वाभिमान पण जपला जातो. आणि आत्मनिर्भर हाऊसिंग जे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अपेक्षित आहे, सगळ्या क्षेत्रात आत्मनिर्भर व्हा, हे आत्मनिर्भर हाऊसिंग आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसा हाऊसिंग सेक्टरमध्ये सभासद, त्याची कमिटी ही स्वतःची इमारत स्वतः त्या ठिकाणी आपल्या याची देही याची डोळा डोळ्यासमोर 3 वर्षात उभी करते. आणि वृषाली, आपण बघाल की बिल्डरची गॅरंटीने तुमची इमारत किती वर्षात उभी करेल. 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष. इथं देवेंद्रजींनी कायदा केला 3 वर्षात इमारत उभी करायची आहे. आणि तुम्हाला मी सक्सेस स्टोरीच्या 16 इमारती उभ्या राहिल्या आहेत, त्या सगळ्या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये उभ्या राहिल्यात. लोक त्यात राहायला गेलेत. क्या बात आहे. तुम्ही जसं म्हणालात की मला असं वाटतं मुंबई बँकेकडे देखील अनेक अर्ज आले असतील. आता प्राधिकरणाकडे असे किती अर्ज आलेले आहेत आणि प्राधिकरण कुठल्या मुंबईतल्या प्राईम पॉकेट्स किंवा